कोणत्याही पुस्तकात टेबल ऑफ कंटेंट किंवा टीओसी असते. चॅप्टर्स, सेक्शन्स आणि त्यांच्या संबंधित पेज नंबर्सची यादी करणे. चॅप्टर किंवा सेक्शनचा पेज नंबर आपण सहज शोधू शकता आणि कंटेंट वाचू शकता. त्याच प्रकारे इयरली रिपोर्ट किंवा रिसर्च पेपरसारख्या मोठ्या वर्ड डॉक्युमेंटमध्ये संबंधित कंटेंट शोधण्यास मदत करण्यासाठी टीओसीची आवश्यकता असते. टीओसी तयार करण्यापूर्वी तुम्हाला पॅरेग्राफ, हेडिंग किंवा सबहेडिंग्ज सारख्या वेगवेगळ्या कंटेंट स्टाईल्सना स्टाईल्स लावाव्या लागतात. टेबल ऑफ कंटेंट किंवा टीओसीमध्ये फक्त अशा कंटेंटचा समावेश असेल ज्यासाठी स्टाईल डिफाईन केली गेली आहे. होम टॅबच्या स्टाईल्स ग्रुपमधून वेगवेगळ्या स्टाईल्स वापरून आपण हेडिंग स्टाईल लागू करू शकता. आपल्याला सर्व कंटेंट प्रकारांसाठी स्टाईल लागू करणे आवश्यक आहे. या डॉक्युमेंटमध्ये आधीच वेगवेगळ्या हेडिंग्सवर आणि पॅराग्राफ्सवर स्टाईल लागू केली गेली आहे. आता आपण टीओसी इन्सर्ट करूया. तुम्हाला आवश्यक असलेल्या ठिकाणी कर्सर ठेवा, म्हणजेच डॉक्युमेंटच्या सुरुवातीला. रेफरन्स टॅबवर जा आणि नंतर टेबल ऑफ कंटेंट्स डाऊन ॲरोवर क्लिक करा. बिल्ट इन स्टाईल निवडा. आता हे पहा, आपल्या डॉक्युमेंटसाठी टीओसी तयार आहे. आता आपण आपल्या गरजेनुसार ही टीओसी फॉर्मॅट करू शकता. उदाहरणार्थ, इथे आपण फॉन्ट कलर बदलून पांढरा करू, जेणेकरून ते उर्वरित डॉक्युमेंटच्या स्टाईलशी जुळेल. आता आपण टीओसी फॉलो करून डॉक्युमेंटच्या कोणत्याही भागात जाऊ शकता. जेव्हा आपण टीओसीवर कर्सर ठेवतो, तेव्हा आपल्याला एक टीप दिसते. टीप फॉलो करा आणि कीबोर्डवरील कंट्रोल की प्रेस करून होल्ड करा. मग हेडिंगवर क्लिक करा. वर्ड आपल्याला संबंधित कंटेंटकडे घेऊन जातो. हे इंटरेस्टिंग आहे ना? टेबल ऑफ कंटेंट्स मेनूतील टेबल मॅन्युअल ऑप्शन वापरून मॅन्युअली टीओसी तयार करण्याचा ऑप्शनही वर्ड आपल्याला देतो. आपण office.com मधील जास्तीच्या टेबल ऑफ कंटेंट्सचा वापर करून ॲडिशनल टीओसी स्टाईल्स पाहू शकतो. विशिष्ट स्टाईल वापरण्यासाठी कस्टम टेबल ऑफ कंटेंट्स वापरा. कोणत्याही नवीन बदलांसाठी टीओसी अपडेट करण्यासाठी अपडेट टेबल वापरा. टीओसीमध्ये हेडिंगचा समावेश करण्यासाठी ॲड टेक्स्ट वापरा. टीओसी काढण्यासाठी रिमूव्ह टेबल ऑफ कंटेंट वापरा. ही होती टेबल ऑफ कंटेंट ग्रुपची माहिती.